महापालिका निवडणुका आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं। मात्र शिवसेना आणि भाजपातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। एकमेकांचे पक्ष फोडाफोडीवरून शिवसेना भाजपमध्ये तापलेलं वातावरण वरिष्ठ पातळीवर झालेल्या समझोत्यावर शांत झालं। वाटत असतानाच पुन्हा एकदा कल्याणमध्ये दोन्ही पक्ष समोरासमोर आले। यावेळी त्यांच्यातील नाराजीला निमित्त ठरले ते माजी नगरसेवक अरुण आणि त्यांच्या भगिनी वंदना गीत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा लिखित करार झालेला असतानाही गीध यांचा प्रवेश कसा काय करून घेतला असा सवाल कल्याण पश्चिमेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला। भाजपकडेही शिवसेना नगरसेवक प्रवेशासाठी रांगेत आहे। पाठीत खंजीर खुपसत असाल तर भूमिका बदलू असा इशारा नरेंद्र पवारांनी दिला। एकीकडनं युतीची बोलणी करायची, युती करा म्हणून सांगायचं आणि भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा। भाजपमध्ये नगरसेवक प्रवेश केलेला आहे त्यांना त्याच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा हे अत्यंत योग्य नाहीये, हे चुकीचं आहे। नियम देखील मोडता स्वतः। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या मागे खूप लोक आज शिवसेनेतली जी इच्छुक आहेत प्रवेश करण्याकरता, सगळ्यांना आम्ही नाही सांगितलं, सगळ्यांना थांबून ठेवलेलं आहे। अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, अनेक नगरसेवक पण आहेत शिवसेनेचे की जे प्रवेश करण्याकरता उत्सुक आहेत।